नमस्कार. तुम्ही पण सध्याच्या जॉबला कंटाळला, स्वतःचं वेगळं काहीतरी चालू करायचंय किंवा तुम्ही घरी बसून आहात, तुम्ही एखाद्या अपॉर्च्युनिटीच्या शोधात आहात किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे टॅलेंट खूप आहे, मी एखादा वेगळा स्टार्टअप युनिक काहीतरी चालू केलं तर लवकर ग्रोथ करू शकेल, तर थांबा. तुमच्यासाठी ही व्हिडिओज नक्की आहे की जी तुम्हाला एक चांगली बिझनेस सांगेल की ज्याची पुढचे 5 वर्ष 10 वर्ष डिमांड 10 पटीने वाढणार आहे. एक अशा बिझनेस आयडियाबद्दल सांगतोय. आज मी बोलतोय न्यू बद्दल. न्यू एक अशी संस्था आहे, गव्हर्नमेंट अप्रूव्ड ऑटोनॉमस बॉडी आहे, ज्याची फ्रँचायझी तुम्ही घेऊ शकता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की नेमकी फ्रँचायझी काय घेता येईल, मला ट्रेनिंग कसं, याच्यामध्ये सगळी माहिती मी तुम्हाला देणार. तर थांबा, ही व्हिडिओ पूर्ण पहा. याच्यामध्ये फ्रँचायझी कॉस्ट पासून तुमच्या ट्रेनिंग पर्यंत पूर्ण माहिती देण्यात येणार आहे. तर आधी बोलूयात आपण न्यू बद्दल. न्यू एक गव्हर्नमेंट अप्रूव्ड संस्था आहे की ज्या संस्थेमार्फत तुम्हाला एनटीटी आणि NECCE या 2 कोर्सेस बद्दल, म्हणजे प्रामुख्याने ही संस्था खूप सारे कोर्सेस करते, पण सध्यापुरतं आपण या 2 कोर्सेस बद्दल बोलूयात. या 2 कोर्स केल्यानंतर तुम्ही कुठल्याही सरकारी जॉबसाठी पात्र होतात. मी तुम्हाला असं सांगत नाही की तुम्हाला सरकारी जॉब मिळतोय, परंतु तुम्ही पात्र होणं ही तितकंच महत्वाचं असतं. तुम्ही शहरात फिरताना कितीतरी डे केअर, ज्युनियर स्कूल्स, छोटे छोटे स्कूल्स पाहिले असतील, बरोबर. पण तिथे जे टीचर्स असतात ना, त्या टीचर्सला किती सॅलरी असते, अगदी 20-20 पासून ते अगदी 60-60, 70-70 हजारापर्यंत सॅलरी असते. मी म्हणतो बरोबर आहे, पण एखादा छोटासा कोर्स करून लगेच 70,000 सॅलरी मिळेल का? नाही. पण सुरुवात तर चांगली होऊ शकते ना. 15,000पेक्षा 20,000 कधीही चांगले. त्याच्यामुळे तुम्ही हे कोर्सेस करून तिथे एंट्री घेऊ शकता. आता ही जी संस्था आहे NIVE न्यू, ही संस्था नेमकी आहे कोणती? तर ऑटोनॉमस संस्था आहे, पण तिला खरंच कोणकोणते अप्रुव्हल्स मिळालेले आहेत? तर ही ISO मानांकित संस्था आहेच. त्याच प्रकारे या संस्थेकडे आहे ते म्हणजे NCT अप्रुव्हल आहे, MHRD अप्रुव्हल आहे, MSME अप्रुव्हल आहे. त्याच प्रकारे कितीतरी सर्टिफिकेशन मध्ये संस्था प्राप्त झाल्यामुळे कितीतरी बचत गटांच्या किंवा अंगणवाडी शिक्षकांच्या खूप सारे ट्रेनिंग ही संस्था करत असते. तर आता आपण आधी जाणून घेऊया 2 बेसिक कोर्सेस बद्दलची माहिती घेऊया. कोणती? NTT आणि ECCE काय आहे? तर NTT आहे नर्सरी टीचर्स ट्रेनिंग आहे, आणि दुसरं ECCE असं आहे की अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन. हे दोन्ही कोर्सेस केल्यानंतर तुम्ही नर्सरी किंवा जे डे केअर किंवा ज्युनियर स्कूल्स असतात तिथे टीचर्स होण्यासाठी पात्र ठरतात. या दोन्ही कोर्सेसचं सर्टिफिकेशन केल्यानंतर तुम्ही आरामामध्ये अशा कोणत्याही स्कूल्समध्ये इंटरव्ह्यू वगैरे देऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, बरोबर. त्याला बेसिक रिक्वायरमेंट कितीची असते? तर किमान 10वी ते 12वीचं तुम्हाला पास असणं गरजेचं असतं. ही एक बेसिक रिक्वायरमेंट आहे या कोर्सेसमुळे तुम्हाला अप्लाय होण्यासाठी. त्याच प्रकारे हा कोर्स तुम्हाला कुठे करता येतो? जो न्यू ही संस्था आहे जी तुम्हाला 2 वर्षाचा कोर्स, म्हणजे NTT हा कोर्स 2 वर्षाचा आहे, पण हा कोर्स तुम्हाला न्यू ही संस्था करवतेच. त्याच प्रकारे तुम्ही अजूनही तुम्हाला स्क्रीनवरती मी काही 5 ते 6 ऑर्गनायझेशनची नावं दाखवतोय. इग्नू असेल, तर ओपन युनिव्हर्सिटीज असतील, अशा काही युनिव्हर्सिटीज आहेत, या संस्था सुद्धा या कोर्स करवतात. तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा कोर्स करून सुद्धा याच्यामध्ये स्वतःचं करिअर स्टार्ट करू शकता. आता सगळ्यात बोलू आपण फ्रँचायझी बद्दल. आता जसं बोललो की तुम्हाला मी सुरुवातच अशी केली ना, एक फ्रँचायझी बद्दल होतं. आधी सांगितलं की तुमचे जर समजा तुम्ही स्वतः नाही करणार आहात आणि तुमच्या काही क्लायंट्स करणार असतील तर त्याची माहिती देतो तुम्हाला सांगितलं जाते, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. त्याच प्रकारचा याच्याबद्दल बोलूया फ्रँचायझी बद्दल. जर तुम्ही न्यू कडून फ्रँचायझी घेतली तर तुम्हाला फ्रँचायझी कॉस्ट कितीला पडते? तर फ्रँचायझी कॉस्ट बऱ्यापैकी अगदी 25 ते 30 हजारापर्यंत होती, पण तो सध्या काही डिस्काउंट पकडून हीच फ्रँचायझी तुम्हाला 17,500 मध्ये मिळते. तुम्ही मला की 17,500 मध्ये काय मिळतं डिटेल्स मध्ये? तर सगळ्यात पहिलं मिळतं काय, तर तुम्हाला ट्रेनिंग मिळतं आणि स्टडी मटेरियल पूर्णपणे मिळतं. म्हणजे थोडक्यात काय, तर तुमचं जे काही स्टडी मटेरियल असतं तर सगळं काही तुम्हाला या संस्थेमार्फत दिलं जातं. तर तुमची फी तिथंच नील होते. आता आपण बोलूया बिझनेस मॉडेल बद्दल. बिझनेस मॉडेल कसं आहे? तर बिझनेस मॉडेल मध्ये असं आहे की तुम्हाला फ्रँचायझी घेतल्यानंतर तुम्हाला काही बुक्स घ्यावी लागतात संस्थेकडून. आता तुम्ही खाली स्टुडंट्स मध्ये जर समजा तुमच्याकडे 10 जणांना तुम्ही हा कोर्स करवत आहात, तर त्या स्टुडंट्सना पण ती बुक्स द्यावी लागतील. तर तुम्हाला सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट अजून किती होते? तर फक्त 4,000 की जे तुम्हाला बुक्स घेण्यासाठी लागतात. प्रत्येक स्टुडंटला अगदी महिन्याला 1,000 रुपये जरी फी घेतली तुम्ही, म्हणजे जे ट्रेनिंग द्यायचं आहे, टीचर्स बनवायचे त्यांना 1,000 रुपये, म्हणजे पूर्ण वर्षाची 12,000 रुपये फी. परंतु त्यांना रिकरिंग मध्ये प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये भरा आणि टीचर बना, अशी जरी तुम्ही स्कीम राबवली तरी प्रत्येक विद्यार्थी तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,000 दिले तर वर्षाचे 12,000 देऊ शकतो. अशा 10 जरी एंट्री झाल्या प्रत्येक महिन्याला तरी तुम्हाला 10,000 मिळू शकतात. तर तुम्हाला बुक्स किती घ्यायचे ते फक्त 4,000 तुम्हाला बुक मटेरियल लागणार आहे, बरोबर. हा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंटची आणि काय काय रिक्वायरमेंट आहे तर सगळ्यात आधी ते जाणून घेऊयात. तर तुम्ही स्वतःच्या घरातून सुद्धा स्टार्ट करू शकता किंवा अगदी 200 ते 400 स्क्वेअर फूटचं एक स्वतःचं ऑफिस सुद्धा घेऊ शकता. ही झाली बेसिक रिक्वायरमेंट. त्यानंतर तुम्हाला फ्रँचायझी फी किती द्यावी लागते? तर तुम्हाला 17,500 ही फ्रँचायझी फी आहे. परंतु जे काही विद्यार्थी तुम्हाला पे करतात त्यातून तुमची फ्रँचायझी फी नील होतेच, परंतु
या 17,500 मध्ये कंपनी तुम्हाला देते सगळ्यात पहिलं महत्वाचं काय, तर ते तुमचं सगळं स्टडी मटेरियल देते, जेणेकरून तुमचं ट्रेनिंग पण होतं, स्टडी मटेरियल पण होतं, म्हणजे तुमची फ्रँचायझी फी झाली 0. त्याच प्रकारे तुमचे कितीही विद्यार्थी झाले तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यांची रॉयल्टी बाकीच्या संस्था घेतात, परंतु ही संस्था तुमच्याकडे कोणतीच रॉयल्टी घेत नाही. त्याच्यामध्ये डिरेक्टली तुम्हाला अर्निंग स्टार्ट होते. बरोबर. आता आपण समजून घेऊया की तुम्हाला एक्झॅक्टली अर्निंग कशी होऊ शकते. सुरुवातीला तुम्हाला कंपनीकडून किंवा ज्या संस्थेकडून तुम्हाला 4,000चे बुक्स घ्यावे लागतात. म्हणजे तुमची अजून एक इन्व्हेस्टमेंट किती झाली, फक्त 4,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली. हे 4,000ची इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर तुम्हाला जर समजा काही 10-5 स्टुडंट तुमच्याकडून कन्वर्ट झाले, प्रत्येक स्टुडंट पाठीमागे तुम्ही 1,000 रुपये पर डे नुसार, 1,000 रुपये पर मंथ नुसार सुद्धा फी चार्ज करू शकता. त्याच्यामध्ये किती होऊ शकतात, तर वर्षाचे 12,000 होते. अशा 12,000च्या फी मध्ये जर तुम्हाला फक्त 4,000 रुपये फक्त जे बुक्सचे पुन्हा वर्षाची जे बुक्सची खर्च आहे तो 4,000, तरी तुम्हाला पर स्टुडंट 8,000चा प्रॉफिट होतो. आणि असे जर सुरुवातीला 10 जरी स्टुडंट झाले तरी तुम्ही महिन्याला अगदी 80,000चा प्रॉफिट बुक करू शकता अगदी सुरुवातीपासून. त्याच्यामुळे तुम्हाला एक हा कमीत कमी गुंतवणुकीमध्ये हा चांगला प्लॅटफॉर्म होऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये कंपनी तुम्हाला काय हेल्प करते, तर सगळ्यात पहिलं कंपनीकडून तुम्हाला स्वतःला ट्रेनिंग दिलं जातं. त्याचनंतर त्या ट्रेनिंग नंतर तुम्हाला सगळी माहिती दिल्यानंतर मार्केटिंग मटेरियल दिलं जातं. त्याच्यामध्ये पॅम्पलेट्स वगैरे सगळ्या डिझाईन, तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर सगळं टाकून तुम्हाला डाटा दिला जातो. त्यानंतर कंपनी तुम्हाला ओपन काउन्सिलिंग देते. समजा तुम्हाला सुरुवातीला कन्व्हर्जन करायला प्रॉब्लेम येतो, लोकांना सांगताना प्रॉब्लेम येतो, तर त्यावेळेस तुम्हाला एक काउन्सिलर दिला जातो की जो काउन्सिलर तुमच्या वतीनं सगळी काही माहिती लोकांना देऊ शकतो. त्याच प्रकारे तुम्हाला ऑनलाईन सपोर्ट दिला जातो, डिजिटल मार्केटिंगचा सपोर्ट दिला जातो, बुक मटेरियल दिलं जातं. आणि हो, लोकल वर्कशॉप जर तुमच्या एरियात होणार असतील तर ते सुद्धा तुमच्या संमतीनं तुमच्या एरियामध्येच वर्कशॉप्स घेतले जातात आणि त्याची माहिती पूर्ण लोकांपर्यंत देण्यासाठी आणि तुमची अल्टिमेटली तुमची ब्रँडिंग कंपनीकडनं केली जाते. अशा प्रकारे जर पाहायला गेलं तर ओव्हरऑल एक तुम्ही स्वतःचं कॉलेज काढताय, शिक्षक घडवणार अगदी थोडक्यात कमीत कमी खर्चामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असला तर स्क्रीनवरती एक नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून स्वतःची संस्था तुमचं स्वतःचं कॉलेज बुक करू शकता की कसं करता येईल, पण आधी ट्रेनिंग जरूर घ्या. आता राहील एक सरप्राईज असं आहे की जर तुम्हाला आमच्या मार्फत ही फ्रँचायझी घ्यायची असली तर तुम्हाला मराठी 5 हा फक्त एकच कोड त्यांना सांगा, नंबर फोन करा आणि सांगा की या व्हिडिओचा स्क्रीनशॉट आणि या व्हिडिओचा नंबर किंवा या व्हिडिओचा स्क्रीनशॉट शेअर करा, तुम्हाला जागेवरती 5,000चा डिस्काउंट दिला जाईल. त्याच्यामुळे पूर्ण कोर्स तुमचा 12,500 मध्ये सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण पहा. त्यातला काही डाऊट असेल तर नक्की या नंबरवरती फोन करून विचारा आणि 17,500 मध्ये स्वतःचा एक फ्रँचायझी बिझनेस स्टार्ट करू शकता. बेस्ट लक.